हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हाय कर मम्मा, अशी का बघायलेस? सगळेजण चिमणीला खूप जास्त मिस करत आजचीला मला माहीत आहे. खूप दिवस झाले माझे ब्लॉग येत नाहीत, त्याचं कारण पण सांगते. मी अशा लोकेशनवर आहे जिथे माझ्या मोबाईलला रेंज अजिबात येणं गेले. जिओचं कार्ड आहे, रेंजच नाही आहे, त्यामुळे मला टायमिंगला व्हिडिओ पोस्ट करता येत नाही आहेत. तसे मी खूप सारे व्हिडिओज म्हणजे शूट करून ठेवलेले आहेत, जे की तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन जसं की रेंज येईल. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ मी बनवून टाकणार आहे, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना समजेल चिमणी कुठं आहे, चिमणीची मम्मी कुठते आहे, पप्पा कुठते आहे. हा ना, कुठं आला मम्मा आपण? काय माहिती चिमणीला. तर त्याच्यामुळेच आपले ब्लॉग येत नाही आहेत टायमिंगला, कारण रेंजच नसल्यामुळे मला पोस्टच करता येणं गेलेत, नाहीतर मी केले असते. खूप जास्त गॅप पडला मला पण माहिती आहे. पण आता जसं की हे सगळं क्लिअर होईल ना, तर मी डेली ब्लॉग तुमच्यासोबत पुन्हा एकदा शेअर करेन. पहिल्यांदाच म्हणजे मी जसं ब्लॉगिंग स्टार्ट केले ना, पहिल्यांदाच एवढा गॅप पडला असेल. त्याचं कारण पण असंच आहे, मी सध्या आहे मम्मीकडे आले, आजीकडे आलो आहे ना आपण. हां, गावी आलेलं आहे सांगलीला. आणि इथे नाही आहे आमच्या मोबाईलला रेंज, त्यामुळे वैतागलो आहे सध्या. पण हा ब्लॉग मग शूट करून ठेवायला, खूप सारे ब्लॉग शूट केलेत, खूप साऱ्या क्लिपा वगैरे, ज्या की मी हळूहळू जसं रेंजमध्ये जाईल तसं शेअर करेन. इथं नेटवर्क नसल्यामुळे शेअर करता येणं गेले मला. रान भरपूर काही गोष्टी आहेत मम्मीच्या इथे. शेतामध्ये राहिला आहोत, सगळं काही तुमच्यासोबत शेअर करेन. काय काय मज्जा केली, मस्ती केली आहे ना. गन्नू मामा दाखवेन आम्ही आमच्या चिमणीचा. मामा ओरिजिनल मामा आहे ना. मामासोबत भेट करून देऊ. तसं आमचा मामा पण ब्लॉगिंग करतोय, त्याची आयडी सुद्धा मी ह्याच्यामध्येच हे करेन. म्हणजे त्याला म्हटलं कर, त्याला आवड आहे सगळ्या गोष्टींची, पण शिक्षणामुळे नाही भेटत टाईम. म्हटलं जसं होईल तसं कर, मी आहे सपोर्टिंगला, म्हणून मग त्याला सुद्धा स्टार्ट करून दिलं आहे. तसं मी स्टार्ट करून द्यायच्या आधीच त्याने इंस्टाग्रामवर स्टार्ट केलेलं आहे, पण यूट्यूब नव्हतं केलं. म्हटलं मेन तर यूट्यूबच आहे, मग सगळे करतायत तर तुला पण काय करायला हरकत नाही. त्यामुळे मग आता त्याला यूट्यूब पण करून दिले. ह्याच्यासोबत मी त्याची आयडी सुद्धा देईन ह्याच ब्लॉगमध्ये. नक्की जाऊन त्याचे ब्लॉग बघा, ज्याच्यामध्ये आम्ही सुद्धा दिसेल तुम्हाला, आहे ना. मामासोबत दिसेल ना आपण. काय झालंय तुला? आत्ता चाललेले आहेत आमच्या मॅडम मस्त नट्टापट्टा करून चटणी करायला. गावाकडे आलो चटणी करून न्यायचे, कारण का तर तिकडं मुंबईला व्यवस्थित भेटत नाही मसाला, मला आवडत नाही. आता आलोयच तर म्हटलं चटणी करून घेऊन जाऊ. सगळी तयारी झालेली, आता हे जातील चटणी ठेवायला. मग आमच्या मॅडमसुद्धा जाणार आहेत. आईनं काय केलं बाबो, मॅडमना वाळ तोडं केलेले आहेत. सांगली साईडला असतात, आज कुठं कुठं असतात काय माहीत नाही. हो ना, मस्त आहे ना. हातातले कडे बिडे फुल मॅडमचं लाड चालू आहे. आमचं काय नाही, अजून कामं वगैरे राहिलेत. सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते मी हळूहळू करून, बघू कसं होतंय कसं नाही. चला, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि गाव बघा कसं आहे कसं नाही, आहे ना. कोंबड्या बिंबड्या आहे ना, सगळं बघा म्हणा. तुला काय झाले? बाय कर, बाय. हाय चिमण्या, कुठं जायचंय? कुठं जायचंय तुला? त्याशिवाय व्हिडिओ दिसत नाही. काय? उजेडाशिवाय व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही. उजेडच पाहिजे ना. काय नाही, कोंबड्या खाते त्या बाईच खाऊ. कुठं चाललंय? कुठं चाललंय? मसाला वाटायला. मसाला वाटायला, चटणी बनवायला. चटणी मसाला एकच नाही, वेगवेगळं. चटणी आमची मिरचू ये चल. तिला पुढंच घ्या, पुढं घ्या तिला. ये ग बाबा, पुढं मिरचू धरून मसाला. बाय कर मम्मीला. बाय. बाय नाही. फायनली आपण आता इथं पोहोचलोय चटणी करायला डंगावरती. इथं काही सगळे कांदे वगैरे इथं असे लावून ठेवल्यात. दुकान तर बंद आहे, या लागलं वाटतं ते मावशी वगैरे. फुल घ्यायला फुल. गावाकडे चालू आहे पिझ्झा बनवायची तयारी. सामान भेटलं का हो तुम्हाला गावाकडं? सगळं भेटलं, भरपूर काय काय भेटले, पण फक्त आपल्याला काय बोलतात काय नाही भेटलं. बाकी तर सगळंच भेटलेलं आहे.
काही नाही भेटलं, बाकी सगळं चीज भेटलं. पण भेटली, पण 5-6 दुकानं गेल्यानंतर आपल्याला चीज भेटले माहिती आहे का? एका दुकानात 4 भेटले आणि दुसऱ्या दुकानामध्ये 2 भेटले फक्त. टमाटर असे मधून 4-5 दुकानानंतर ना आपल्याला सगळे एक एक वस्तू भेटलेली आहे. बाकी सगळं बनवणार आहे, हं? सगळं बनवायचं. 8 आहे तर 6 बस झाले. कमी कमी भराव, अजून 4 बाकी आहेत. होय का? हो. मम्मा काय केलेली पप्पा? हो हा पप्पा पिझ्झा बनवलाय. चिमणी सगळंच खाते. मोबाईल 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 पप्पा 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 पडलं 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 पडलं. काढून दे म्हणते तुला. चिमणा बस कर, खोकला लागल बाबा. हे तर पिझ्झा मग कपड्यावर चीजी चीजी पिझ्झा. यम्मी पिझ्झा. खावा, गावाकडे पिझ्झा भेटायला नशीब ना. होय. चिमणा पिझ्झा. चिमणीला पण आवडलाय. चिमणी आपली बेस हाणायले. दुसरं तर काय खात नाही. हा ना मामा, छान आहे. यम 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 यम. यम्मी पिझ्झा. चिमणा कसा आहे मम्मा? वाव वाव. ठीक आहे. नको. हरभऱ्याची भाजी ह्याला आलोय. कुठं उन्हाचं चालू आहे. बायका काय करायलेत माहिती आहे का? अजून छोटी छोटी भाजी आहे ना, तर घेऊन चालले. आता मी जाणार आहे ना वापस मुंबईला. म्हटलं मी गोळा करायला माझ्यासाठी भाजी, कारण राखणच केलेत. अजून फुलं पण नाही आली, तोपर्यंत सगळे तुटून पडलेत त्या भाजीवर. उन्हाकडेच नाही, सगळीकडे ऊस ऊसच सगळ्यांनी लावलाय. भाज्या वगैरे सगळं बंद झालं. ह्या वर्षी उसाला एवढा दर दिलाय सरकारनं की सगळी उसावरच तुटून पडले. तर बांध सुद्धा राखाय नाही तर माणसांनी सरसकट रानं केलेत. मी पहिल्यांदाच बघायला असं जन्मल्यापासून एवढी सगळी शेती करायला. तर आधी एवढी पडीक राणे होती. हे पाठीमागं ऊस वगैरे दिसतोय ना, सगळं पडीक होतं. त्याच्यामध्ये ना मस्त आंब्याची झाडं वगैरे होती. सगळं तोडून ना ऊसच केलेत. एवढा किती दर आलाय रे उसाला? किती? 3,500 टनाला. 3,500 रुपये भेटायले. सर सकट ऊस बघा, जिकडं तिकडं ऊसच दिसेल. भाज्या बिज्या कुणाचं काय नाही, नुसता ऊस. आता इथं आम्ही पण सगळे, आमच्या पण राहणार नाही, सगळ्या ऊसच आहेत. दर आले म्हटलं आम्ही फक्त हे आपलं खायासाठी वगैरे भाजीसाठी थोडासा लावलाय. ही मोठी पात आहे का रे? इथे थोडं का तिकडे जाऊत. ये इथं थोडंच. चिमणीला आणि चिमणीच्या पप्पांना घरी ठेवून आलोय. दोघं कामं करून देत नाहीत. इथं रेंज येते म्हणून आले, नाहीतर घरापाशी काहीच नाही. व्हिडिओज अपलोड व्हायला गेलेत म्हटल्यावर रानात आलोय दोघंच. आता तोडतो पटापट भाजी आणि मग जातो घरी. चार्जिंग पण नाहीये मोबाईलला. रान दाखवते तुम्हाला थोडस. आमचा गन्नू कुठं आहे? हाय होय होय. हे आमचं हे बोरीचं माळ. एका ठिकाणी जमीन नाही आहे, सगळीकडे थोडं थोडं आहे. आता ह्या रानामध्ये लावले हरभऱ्याची भाजी आणि तिकडं लाला भाऊनी लावले केळी. दिसायले का? हा, त्या दिवशी फोटो काढायला गेलो तर चिमणीनं फोटोच काढून नाही दिले. हवा सुटली आज. तिकडे पण केळीच्या बागा, ऊसच जास्त आहेत. हे काय नाही, आपलं रान फक्त हेच आहे. इथलं हरभऱ्याचं लावलेलं आहे. इथं कोथिंबीर वगैरे लावले मम्मीनं. त्याच्यामध्ये करड्याची भाजी आलेली ना, कुठे गेली? सगळीच तोडली का काय? पालक पण लावली सगळं. काय काय लावली की हे पण कसली ते भाजी आहे ना, लाल मांडीची. पालक बिलक सगळं थोडं थोडं भाजी पुरतं बनवले. पहिलं लय काय काय असायचं, पण आता कोण करणाच गेले. पालक वगैरे लावले. आता सगळी उसाच्याच मागं लागले. दर आलाय म्हटलं चला पटपट भाजी तोडून जातो. चिमणी घरी आहे, अजून फोन बिन यायचा. मी व्हिडिओ अपलोड करायसाठी आली होती. एक प्रमोशनचा व्हिडिओ होता, तोच म्हटलं अपलोड मारावा. मग गणू करायची ना ब्लॉगिंग? करायची. गणू पण आमचं ब्लॉगिंग करणार आहे. ब्लॉगिंग ते जाऊ दे. तू शिकतोस काय ते सांग. आता कुठलं इंजिनिअरिंग करायलास? मी इलेक्ट्रिक. विसरलास का? विसरलो मी. तू का शिकायलाच नाही का? मी सेकंड इयरला आहे बीटेकला. माझी ब्रांच आहे CSE AIDS.
म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्समध्ये. आता त्यानं काय बोलला मला तर कळ नाही, कारण माझं तर एवढं शिक्षण नाही झालं, पण ज्याचं झालंय त्याला कळलं असं. ठीक आहे, पण त्याला आवड आहे सगळ्या गोष्टीची, शेती करतो, त्याला सगळी कामं जमतात वगैरे. म्हटलं चल तुला जे करायचं आहे ते कर. मग त्याची इच्छा आहे ब्लॉगिंग करायची. आता आहे बहीण ब्लॉगर, तर शिकू थोडंफार म्हटलं आहे तोपर्यंत. तसं शिकवायची गरज नाही, त्यानं जरा जास्तच हुशार आहे. त्यामुळं ठीक आहे, फक्त वाईस सपोर्ट करायचा, बाकी काही नाही. हा ना? सपोर्ट करा सपोर्ट करा मला का तुला? मला. गाईस सपोर्ट करा. आणि मायडीला तिकडे जाऊ द्या, ते लावत. मायडीला अनफॉलो करू नका, मला पण फॉलो करा, तिला पण फॉलो करा. चल तोड, बस झाली मस्ती करणं, फोन आला की झालं सगळं कल्याण. आता आम्ही नारळ काढणार आहेत. नारळाचं झाड बघू शकता तुम्ही. आता काढ. गणू नारळ काढा लागलं. गाईस नारळ पाणी प्यायला. हा यो एक नारळ पडला. उचल गणू, दे दाखव. दोन नारळ काढलेत आम्ही फायनली. आता पुढच्या पण झाडावर काढले तिकडं काढायला. बघू. हे बघा चिक्कू वगैरे उठले तिथं. चलो. यो पडला एक नारळ. हे सुकलेला नारळ आहे. काल पण एक पडला, पण ती दाखवलं नाही मी तुम्हाला. यो आपण पण आता सोलो याला. ह्याच्यात पण खोबर निघल खायला. गणू काय बोलतो तो? काय नाही, या नारळ पाणी प्यायला. आणि इथं नारळ काढलेला आहे. चिमणी बघा कशी मुक्त करायचं नारळाचं. चिमणे पाहिजे का तुला? नारळ पाण्यात त्यातून फोडून खाणार आहे. चिमणीचं काय चाललंय? चिमणे ये कक्कर जाते तर. का हो नारळांना? ठीक बा तू? नारळ पेणार तू? होय चिमणे? का आहे हा? होय नारळ पाणी तू पेणार आहे काय ग? नाही. मला दे मग. मला दे. मला दे. दे ग. दे इकडं. दे दे दे. हे बघा चिमणी पण बसले पातीला घेऊन पाणी प्यायसाठी. गणू मामा पोहडा लागलाय त्याचा नारळ. चिमणी बाबा. चिमणी मला पण पाहिजे हा? मम्मा. नाही म्हण चिमणी, नाही म्हण. नाही म्हण, नाही मिळणार.